नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कंट्रोल लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे। बघा, शेकडेवारीवरचा पहिला टाईप नसेल पाहिला तो अगोदर तो टाईप पहा, नंतरच्या टाईपकडे या, कारण महत्त्वाच्या संकल्पना मी पहिल्या त्या टाईपमध्ये टाकलेल्या आहेत। आता या नवीन टाईपमध्ये या दुसऱ्या टाईपमध्ये आपण तिथून पुढचे काही प्रश्न असणार आहेत। अगोदर थोडेफार बेसिकचे प्रश्न घेऊ, नंतर थोडंसं पटापट समोर चालूया। मग मी एक प्रश्न इथे लिहून ठेवलेला आहे, सेम मागच्या प्रश्नामध्ये शिकलो आपण याच्यासाठी। तर यम चे म्हणले की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे सर। चा ची चे म्हणलं की आपण त्याच्या जागी काय करणार असतो, गुणाकार करणार असतो। हे तुम्हाला आता क्लिक झालं पाहिजे आणि लक्षात सुद्धा असलं पाहिजे, ठीक। तर काही टेन्शन घ्यायचं नाही, जसं आपण करत आलो तसंच करायचं। बघा, कोणाचे म्हटले, यम चे म्हणले म्हणून गुणिले 18%। तुम्हाला म्हटलं होतं टक्केवारीचा सिंबल लागला की त्याच्या भागाकारामध्ये किती असले पाहिजे, 100 बरोबर। किती आहे म्हणले, 450। तर यम बरोबर किती, हेच करायचं, एवढीच मांडणी। एवढं कॅल्क्युलेशन तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं, एवढे परत पाहतोय, आपलं चांगलं रिव्हिजन झालं पाहिजे, ठीक। तर सर यम बरोबर हे 450 जशास तसे, आणि हे भागाकारातले 100 इकडे गेल्यास हे कशामध्ये जातील रे, तर गुणाकारामध्ये जातील, आणि गुणाकारातले 18 इकडे आल्यास कशामध्ये जातील, भागाकारामध्ये जातील। तर एवढी तुमची मांडणी झाली असेल तर बस आमचा संपला आन्सर। ते काटाकाटी केली की ऑलमोस्ट आन्सर येणार आहे। बघा, काटाकाटी करूया सर। आम्हाला 18चा पाडा येतो चांगल्या प्रकारे, 18 एका 18, 18 दोन्ही 36, 18 दोन्ही 36। मग 45 मधून 36 गेले, राहिले किती, 9 झाले, 90, 18 पंच 90। तर 25 गुणिले 100 करणार आम्ही, तर यम बरोबर 25, आणि गुणिले 100 करतोय म्हणून याच्यावर 2 शून्य टाकून देणार, यम बरोबर 2500। हे असं आपल्याला यायला पाहिजे। तर यम चे 18% जर 450 असेल तर यम ही संख्या कोणती असेल, तर 2500 ही असेल। आणि जर तुम्ही आता 2500 चे 18% काढलं तर 450 येणार। हे एकमेकावर डिपेंड असतं। तर असं तुम्हाला जमलं पाहिजे। मला तर अपेक्षा आहे तुम्ही आता हे प्रश्न असे पटापट असे इझी पाहून पटापट सोडवून टाकसाल। तर चला बघा, तसाच एक पुढचा प्रश्न, ए चे 12.5%। या प्रश्नामध्ये तुम्हाला दशांश शिकवायला भेटेल। ए चे 12.5 म्हणले मग काही टेन्शन घेऊ नका ना, पॉईंट दिले तर पॉईंट मध्ये लिहून टाका। हे पहिल्यांदा 12.5% बरोबर किती आहे म्हणलं, 185, 185। जे दिलं असेल ते काही लाजायचं नाही, भियायचं नाही, घाबरायचं नाही, बिंदास सोडवणं चालू करून द्यायचं, टेन्शन नाही लागणार, ठीक। सर ए चे म्हणले म्हणून ए जशास तसं, हे 185 जशास तसे, भागाकारातले 100 तिकडे गेल्यास कशात जातील, गुणाकारामध्ये जातील, आणि हे कोण येईल रे, 12.5 येईल। इथे जशास तसं टेन्शन घ्यायचं नाही सर। दशांशचं काय करायचं त्याचा विचार नंतर पुढे जे होईल ते, पहिल्यांदा इथपर्यंत तर करा। बघा, मग हे भागाकारातले 100 इकडे गेले गुणाकारात, हे गुणाकारातले 12.5 खालेलं आहे। आता पहिलं काम दशांश सोडवायचं। बघा, दशांश सोडवण्यासाठी आपण काय करत असतो, तर 185 गुणिले किती रे भाई, 100, भागाकारात किती येईल, ते 12.5 होतं ना, तर 125। अब सर दशांश उड़ाया तो उसके बदले में कुछ ना कुछ तो देना पड़ेगा ना भाई, वैसे तो उड़ाया नहीं सकते है ना। तर दशांश नंतर छेदामध्ये आहे, खाली आहे। दशांश नंतर छेदामध्ये एक अंक आहे, किती अंक आहे, एकच अंक आहे ना। तर वर 1 शून्य वाढला पाहिजे। वर कुठे वाढला पाहिजे, कुठेही वाढवा, या 100 वर वाढवा किंवा 185 वर वाढवा, काही फरक पडत नाही, वर 1 शून्य वाढला पाहिजे, आणि वाढलाच पाहिजे। आता इथं जर दशांश नंतर 2 अंक असते तर वर 2 शून्य वाढवले असते, आता किती वाढेल, एकच वाढेल, काही टेन्शन घ्यायचं नाही, ठीक। चला, मी तुम्हाला सांगितलं होतं 125 ने भाग दिल्यावर 1000 ला कितीचा भाग देतो, तसं जर लक्षात ठेवलं असेल तर बढिया आहे, नाहीतर मग आपण आपला सरळ भाग देतो। बघा सर, 25 एक 25, 25 पाच 125, आणि 25 चौक 100, आणि हा 0 40, ठीक। कोण कोण राहिलं बघा, हे 5 आणि हे 40, पुन्हा 5 ने भाग जातोय, 5 एक 5, 5 8 40। कोण कोण राहिले बघा तुमच्याकडे, सर माझ्याकडे राहिले ए बरोबर, हे राहिले 185, हे राहिले 8, तर 185 गुणिले किती, 8, ठीक। तर चला काटाकाटी करूत, गुणाकार करूत। बघा सांगा मला सर, 8 पंच 40, 40शी 0, 40शी 0, अच्छा आले 4, अच्छा आले 4, 8 8 64, 64 4 68, 68शी 8, अच्छा आले 6, नंतर सर 8 1 8, 8 आणि 6 14। तर ए बरोबर किती येईल रे, 1480। ए बरोबर किती येईल, 1480। तर असं आम्हाला जमलं पाहिजे, आणि बेसिकचे प्रश्न तुमचे झालेत। मी फक्त का बरं घेतोय प्रश्न, दशांश आलं तर काही घाबरायचं नाही, पहिलं काम करायचं। दशांश जर खाली असेल तर वर 0 वाढवायचं, वर असेल तर खाली 0 वाढवायचं, तुम्ही वरच्या वर केलं तरी चालेल, ठीक। अशा पद्धतीने आम्हाला जमलं पाहिजे। आता एक नवीन गोष्ट परत शिकायला भेटेल प्रश्नामध्ये। बघा काय सर, हे 62.1/2 आहे, म्हणजे याला लिहित असताना तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, परीक्षेला असं येऊ शकतो 62.1/2%। आता ते टायपिंग मध्ये तसे दिसते तुम्हाला, हे मुळामध्ये असं आहे 62.1/2%। काही टेन्शन घ्यायचं नाही, जसं दिले तसं लिहून घ्यायचं, ठीक। आता सर या 62.1/2% काय करायचं, पी चे म्हणले म्हणून हे वर लिहून टाका, 62.1/2%, आणि टक्केवारीचा सिंबल लागला म्हणून भागाकारात किती घ्यायचे रे, 100, आणि ते किती आहेत म्हणले 75, ते किती आहे म्हणले 75, ठीक। तर टेन्शन नका घेऊ ना। मला एक सांगा रे बाई, इकडे बघा, 62.1/2 ला तुम्ही कसं लिहू शकता, काय लिहू शकता ते सांगतोय, कसं लिहू शकता, काय लिहू शकता।
बघा याला तुम्ही पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करू शकता, म्हणजे 62 एक 62, 62 दोन 124 आणि हा वरचा एक, या दोघांचा गुणाकार असतो आणि हे प्लस असते. दोघांचा गुणाकार किती, तर 60 आणि 60 120, 2 2 4 124, 124 आणि 1 125. तुम्ही याला 125/2 लिहिलं तरी चालतंय. हीच किंमत त्याला लिहिण्याची ती पद्धत आहे. 162.1/2 ला 125/2 असे लिहिलं तरी चालतं. तुम्ही पुन्हा त्याला भाग दिला तर तुमचा भाग बघा, बे 1 बे बेसकम 12, इथं बे 2 4 उरला 1, भाग जात नाही म्हणून पॉईंट 1 वर 0 टाकला, बे 5 10. तुम्ही असं लिहिलं तरी चालतंय. म्हणजे मला काय म्हणायचं व्यवस्थित समजून घ्या. मला व्यवस्थित काय म्हणायचं आहे, तुम्ही 62.1/2 म्हणलं काय, 125/2% म्हणलं काय आणि 62.5% म्हणलं काय. तिघांचा अर्थ कसा असतो, सेम असतो. तिघांचा अर्थ कसा असतो, सेम. तर हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आणि मला तर वाटतं तुम्हाला हे आता इकडचा पॉईंट क्लिअर झाला असेल. म्हणजे आशाला तुम्ही असंही कन्वर्ट करू शकता, असंही कन्वर्ट करू शकता, काहीही फरक पडत नाही. ठीक, मला वाटतं फरक नाही पडला पाहिजे. ठीक, चला सोडून चालू करूया. आता मला सांगा सोपं कोणतं जाते तुम्हाला, सोपं कोणतं जाते सर, हे ठेवलं जाईल, ते ठेवलं जाईल का, तिसरं ठेवलं जाईल. मला तर वाटतं तिसरं ठेवलं नाही, तर मग मी तिसरं ठेवणार. हे इथं बरोबर नाही, हा इथं बरोबर नाही. ओके चला, तर मग मी काय ठेवते बघा. बरं चला डायरेक्ट एक स्टेप वाढवू. पी बरोबर हे 75 जशास तशा भागाकारातले 100 इकडे गेल्यास कशात जातील, गुणाकारामध्ये. आणि हे गुणाकारातले 62.1/2. आता याचं कन्वर्ट कशामध्ये करणार मी, हे 62.5 हे इथे लिहून टाकतो. 62.5. पुन्हा मागच्या प्रश्नासारखं दशांश उडवायचं आहे. उडवा दशांश सर. हे 75 गुणिले 100 आणि दशांश उडवला तर खाली कोण राहिलं रे, 625. आणि 625 राहिले तर वर वाढणार एक 0, इथं वाढला एक 0. चला काटाकाटी करा. बघा सर 25 1 25, 25 3 75 आणि हा तर 25चा वर्ग आहे ना, 25चा भाग जाईल. मग 25 1 25, 25 चौक 100 वरचा 0, 40 3 120, 40 3 120, 40 3 120. संपलं माझा आन्सर. तर पी बरोबर किती आलं रे, पी बरोबर किती आलं रे, तर असं 120 यायला पाहिजे. तर असं हे आम्हाला जमलं पाहिजे. मग पी बरोबर 120 असं आपल्याला जमलं पाहिजे. मला तर वाटतं जमेल, काय अडचण नाही ना, सोपा आहे हा भाग. चला तर चालू करूयात पुढच्या एका टाईपला, पुढच्या एका प्रश्नाला. बघा इथं थोडीशी नवीन गोष्ट शिकायला भेटला. काय आहे व्यवस्थित पाहून घ्या. 180 चे 35% बरोबर यम चे 5%. तर यम बरोबर किती, टेन्शन नाही लेने का, अपना काम करते चलने का. बघा 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 सर, हे बघा सर 180 चे म्हणले म्हणून चे च्या जागी गुणाकार जशाच तसा, वर 35% म्हणले, टक्केवारी सिंबल लागला म्हणून भागाकारात 100 जशाच तसे. बरोबरचं चिन्ह आहे जशाच तसं, यमचं चिन्ह जशाच तसं, चे म्हणले म्हणून गुणिले जशाच तसं, 5% म्हणले म्हणून 5 वर जशाच तसे, भागाकारात 100 जशाच तसे. कशामुळे, टक्केवारी सिंबल. यमची किंमत काढायची. ठीक, जे प्रश्नात दिलं तेच आतापर्यंत जे शिकत आलं. चाचीचे म्हणले म्हणून गुणाकार, बरोबर टक्केवारी सिंबल लागला म्हणून भागाकारात 100, बरोबरचं चिन्ह जशाच, यम जशाच, टक्केवारी सिंबल लागला म्हणून भागाकारात 100. ठीक, आता बघा मी तुम्हाला जर शॉर्टकट करायचे असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, हे 100 इकडचे आणि हे 100 इकडचे कट होतात, तुम्ही असं म्हणू शकता. हे शॉर्टकट तुमचं लगेच होऊन जाईल. ठीक, आणि मग हे गुणाकारातले 5 इकडे आल्यास कशात जातील, भागाकारात, लगेच तुमचा आन्सर येऊन जाईल. पण मी म्हणेल जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्याला जशाच तसं ठेवा, जशाच तसं ठेवा. बघा हे 180 गुणिले 35/100 जशाच तशा, आणि हे यमची किंमत काढायची, यमला स्टेबल ठेवायचा. हे भागाकारातले 100 बरोबरचे इकडे येतील तर ते वर जातील आणि वरचे 5 खाली जातील, हे व्यस्त होतील ना. मग इकडे बरोबर यम राहिले काय आणि इकडे यम राहिले काय, त्याचा अर्थ सेम असतो, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. सर या प्रश्नाला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला कोणती किंमत भेटेल रे, यमची किंमत भेटेल. कोणाची किंमत भेटेल, यमची. बघा बघा सॉल्व्ह करून काटाकाटी करत असताना पहिल्यांदा 0 0 कट करा, किंवा हे 100 आणि हे 100 कट झालं. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हे 100 हे 100 कट केलं तरी चालतं, ते इकडे आल्यावर कटच होत असतं. बघा 5 1 5, 5 7 35. कोण कोण राहिले तुमच्याकडे, तर तुम्ही म्हणता सर 180 गुणिला किती राहिले, 7. ठीक, तर एम बरोबर राहिलेत 180 गुणिला 7. चला तर एम बरोबर हा 0 पहिल्यांदा इथे साईडला लिहून घेऊ आणि मग 18 7 किती होतात रे, 18 5 90, 18 6 108 आणि 18 7 108 आणि 108 आणि 108 आणि 8 किती झाले रे, तर 126. राईट, किती होईल, 126. तर एम बरोबर किती होईल रे, 1260. तर एम ची किंमत किती असायला पाहिजे, 1260 असं जमलं पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो बघा, तुम्ही जर 180 चे 35% काढले आणि या 1260 चे 5%, एम ची किंमत 1260 आली ना, 1260 चे 5% काढले तर दोन्हीची किंमत सारखी येत असते. एम चे जे 35% असणार तेच एम चे 5% असणार. म्हणजे 180 चे जे 35% असतील, 180 चे जे 35% असतील तेच या 1260 चे
काय असणार आहेत 5%. दोन्हीची किंमत कशी असते सारखी असते. तर हे आता तुम्हाला असं लक्षात राहिलं पाहिजे, मला तर वाटतं लक्षात राहील. सेम तसाच प्रश्न बघा बघा सॉल्व्ह करणं चालू करत. कोणाचे म्हणलं रे 360चे, हे 360 लिहून टाकले. चे म्हणले म्हणून गुणाकार किती टक्के म्हणले 18%. 18 भागाकारात 100 बरोबर. ए चे म्हणले म्हणून गुणाकारात वर किती 6, खाली किती रे 100, खाली किती रे 100. चला काटाकाटी करत बघा. 360 गुणिले वर राहिल्या 18, खाली राहिल्या 100. हे खालचे 100 इकडे आल्यास वर होतील, व्यस्त होऊन जाईल सरळ संख्या ना. 100/6. तर ते ए राहिलेला तो तिकडे लिहिला का इकडे लिहिला काय काही फरक पडत नाही. फक्त इथंच लक्षात ठेवा, हे भागाकारातले 100 इकडे वर जातील, इकडे गुणाकारातले 6 इकडे खाली येतील. बस काटाकाटी करणं चालू करा, काटाकाटी करणं चालू करा. बघा बघा पहिलं काम सर 100 कट 6 6 37 18 आणि माझ्याकडे राहिले कोण मग सर, तर हे 360 आणि हे कोण राहिले 3. हा शून्य साईडला 36 त्रिक 108 ना सर. ठीक. तर ए बरोबर किती, ए बरोबर किती, तर 1080. सर 36 त्रिक 108, आम्हाला कुठे 36चा पडा आहे. अरे भाऊ नको टेन्शन घेऊ, तू काम कर ना मग. 36 360 गुणिले किती कर 3 कर, संपलं तुमचा आन्सर. अशा पद्धतीने आपला आन्सर यायला पाहिजे, मला तर वाटतं येईल. ठीक. बघा हे सेम तसाच प्रश्न. ठीक. तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे, सेम तसाच आहे ना, काही वेगळं नाही. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. होमवर्क आहे म्हणजे संपला असं नाही बरं का, मी पुढे नवीन टाईप घेतो अजून. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, तर हा तुम्ही होमवर्कमध्ये सोडवायचा. ठीक. चला बघा पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. आता तशाच टाईपचा प्रश्न आहे, फक्त शाब्दिक रचना आहे. प्रश्न पाहून घ्या तुम्ही, शाब्दिक रचना आहे आणि थोडीशी वेगळी आहे, थोडासा वेगळा टाईप आहे. हा कसा आहे, थोडासा वेगळा टाईप. बघा काय म्हणले पहिल्यांदा समजून घ्या. एका संख्येचे म्हणजे कोणत्या संख्येचे रे माहित आहे का, नाही, हे 37.2 1/2 आहे. 37.1/2% हे असं आहे. बरोबर किती आहे म्हणले 1800. तर त्याच संख्येचे म्हणजे या संख्येची ती संख्याच माहित नाही आम्हाला. हे किती आहे सर 62.1/2%. 62.1/2% बरोबर किती असेल हे आपल्याला विचारलंय. तर हे असं आपल्याला लक्षात असू द्या. बघा लक्षात असू द्या, आपण काय करतो जरा. मग सर असं आल्याच्या नंतर काय करायचं मला सांगा रे. एक संख्या दिली, कोणती संख्या आहे ते आम्हाला माहितच नाही आणि आपल्याला ती संख्या काढायची गरजच नाही. भाई 37.1/2 तुम्ही याला कसं लिहू शकता म्हटलं तर तुम्ही काय म्हणता रे सर, आम्ही याला ना 37.5% असं लिहू शकतो. 1/2 म्हणजे अर्धा म्हणजे काय 37.5%. किंवा तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो, तुम्हाला मी सांगितलं कसं लिहायचं त्या. मग 62.1/2 म्हणजे काय रे, तर तुम्ही याला पण 1/2 म्हणजे 62.5% असंही लिहू शकता. ठीक. दोन्ही पद्धतीने लिहू शकता, काय अडचण नाही. ठीक. तर तसंही आपण लिहिणार आहोत. मग याला करत असताना आपण काय करायचं, तर बघा सोप्या भाषेत आहे का, 37.5% आहे ना, 37.5% बरोबर किती दिलं रे 1800. 37.5% बरोबर किती दिलं 1800. तर मी याला करत असताना काय करतो बघा, 37.5% बरोबर आपल्याला दिले 1800. आपल्याला ती संख्या काढत बसायची गरजच नाही बरं का, ती संख्या काढत बसायचं गरजच नाही, आपण डायरेक्ट करणार. नंतर सर त्याच संख्येचे 62.5%, 62.5% टक्क्याखाली टक्के किती, बस एवढं मांडायचं आणि त्यांचा काय करायचा तिरपा गुणाकार, असं जमलं पाहिजे. बघा संख्या काढत बसायची 100% काढायचं ते काही करायची गरज नाही. त्याच संख्येचे 37.5% म्हणजे 1800, त्याच संख्येचे 62% बरोबर किती असणार तिरपा गुणाकार. 37.5% म्हणजे 1800, 62% म्हणजे किती, असं केलं तरी तुमचा आन्सर येईल. बघा गुणाकार करतो सर 62.5 गुणिले 1800 भागाकारात किती, तर 37.5. पहिल्यांदा दशांश सोडवा. दशांश सोडवल्यावर काय होतं बघा, हा दशांशचा एक खाली शून्य वाढणार, याचा वर एक वाढणार, म्हणजे हे होणार 625 गुणाकारात 1800 आणि खाली कोण राहणार 375. ठीक. सर इथं दशांश नंतर एक अंक आहे म्हणून आम्ही खाली एक शून्य वाढवतो आणि इथं दशांश नंतर एक आहे म्हणून वर एक शून्य वाढवतो. आणि सर दोन्हीकडे दशांश सेम असायला नव्हतं, हा शून्य काय होईल कट होईल. तर टेन्शन घ्यायचं नाही. कोण राहिले तुमच्याकडे बघा, कोण राहिले तुमच्याकडे समजून घ्या. सर इथं राहिले आमच्याकडे 625, कोण राहिले 625 गुणिले कोण राहिले रे 1800 आणि भागाकारात कोण राहिले, तर आपल्याकडे राहिले 375, कोण राहिले 375. ठीक. चला काटाकाटी करू 25चा पाडा आला पाहिजे, नाही तर मग 125चा आला पाहिजे. आपण 25च्या पाड्यानंच भाग देऊ, काय टेन्शन घेऊ का. 25 1 25 उरले झाले 12. ठीक. झाले 125, 25 5 125. नंतर हा तर 25चा वर्ग आहे ना, मग 25चाच भाग जाईल. नंतर सर 15, चला म्हणा 15 1 15 उरले 3, 15 2 30 उरला 120. तर कोण राहिलं तुमच्याकडं सर 25 गुणिला 120 राहिले, कोण राहिले 25 गुणिला 120. तर यांची काटाकाटी आम्हाला जमली पाहिजे, गुणाकार जमला पाहिजे. चला हा शून्य साईडला जसं तसं
12चा पाडा येतोच, 12 1 12, 12 5 60, 60शी 0 हातचा आला 6, 12 1 12, 12 2 24, 24 आणि 6 30. तर माझं फायनल आणि फायनल आन्सर किती असेल? 3000 असणार आहे, 3000 असणार आहे. एकदा तुम्ही याला व्यवस्थित लिहून घ्या, मी तोपर्यंत पाणी पिऊन घेतो. बघा व्यवस्थित काय, तर परत एकदा सांगतो वाटलंस. कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, बाकी काही नाही. 37.5% म्हणजे 1800, तर 62% बरोबर किती? असाच एक प्रश्न तुम्हाला देतो, बघा व्यवस्थित सोडवा. ठीक, काय दिले बघा. हा छोटा आहे, सोपा आहे. ठीक, एका संख्येचे कोणती संख्या आहे आपल्याला काही गरज नाही. ठीक, आणि काढत बसायचंही नाही. विचारले तर काय करायचं सांगतो या प्रश्नात वाटलास. एका संख्येचे 12.5% बरोबर किती? 37.5 लिहून टाका. 12.5% बरोबर 37, तर त्याच संख्येचे 37.5% बरोबर किती? यांचं काय करणार आहे? तुम्ही म्हणसाल सर यांचा ना तिरपा गुणाकार करा. ठीक, बघा 37.5 गुणिले 37 भागाकारात किती रे? तर 12.5. ज्यावेळेस वर एक दशांश आणि खाली एक दशांश येतात त्याला डायरेक्ट उडवा, आणि तुम्ही शून्यात कन्वर्ट केलं तरी उडतच असतो तो, तेच काही टेन्शन नाही. बघा सांगतोय 375 गुणिले 37 125. ठीक, 125. दशांश नंतर एक अंक वर आहे मग खाली एक शून्य वाढणार, दशांश नंतर एक अंक खाली आहे म्हणून वर एक शून्य वाढणार, आणि हा शून्य तर कट झाला ना भाऊ, अगोदरच कटला ना. मग काय राहिलं बघा तुमच्याकडे, करा काटाकाटी. सर 125चा पाडा, 25चा म्हणा किंवा 125चा म्हणा, मला वाटतं तुम्हाला 25चा चांगला येतो, चालेल. 25 1 25, 25 5 125, 25 1 25 उरले 12, 25 5 125. ठीक, 5 1 5, 5 3 15. कोण कोण राहिले तुमच्याकडे बघा सर? तर आमच्याकडे ना पहिल्यांदा इथं राहिले 3, आणि इथं कोण राहिले? तर 37. कोण राहिलं? 37. करा काटाकाटी. 3 7 21, 21 1 हात चाले 2, 3 3 9, 9 2 11. तर आमचं फायनल आन्सर किती असणार आहे? तर 111 हे आपलं फायनल आन्सर आहे ना. किती येणार? 111. तर अशी काटाकाटी तुम्हाला जमली पाहिजे, मला तर वाटतं तुम्हाला जमेल आणि भारी जमेल, काय विषय नाही. ठीक, बघा पुढचा एक प्रश्न. हा तुमच्यासाठी त्याच टाईपचा प्रश्न आहे, सेम टाईपचा आहे, तर हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. काहीच नाही, 2.5% बरोबर एवढे, तर 17.5% बरोबर किती? सेम तसं करायचं आहे, आणि काटाकाटी केली की तुमचा आन्सर येणार तिरपा गुणाकार. संपला, एवढा सोपा आहे. ठीक, तर हा एक प्रश्न तुम्ही आता व्यवस्थित सोडवायचा आहे. होमवर्क दिलेले प्रश्न व्यवस्थित सोडवत चला, आणि मला सांगत चला तुम्हाला जमतात नाही जमतात. ठीक, चला आता हा एक टाईप महत्वाचा आहे, गुणोत्तरामध्ये रूपांतर करणे. गुणोत्तरामध्ये रूपांतर करता आला पाहिजे. बघा गुणोत्तरात रूपांतर करणे म्हणजे नेमकं काय? एक प्रश्न, दोन प्रश्न दिसतात तुमच्याकडे. हा एक छोट्याशा प्रश्नावर आपण पहिल्यांदा बोलूत. बघा काय दिले रे? 1.1/4% हे गुणोत्तरामध्ये कसे लिहाल? ज्यावेळेस असा प्रश्न, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा सोपी भाषा, या दोघांचा काय असतो रे? गुणाकार. 4 1 4, आणि हे काय असतात? प्लस. तर तुम्ही म्हणता सर 5/4, आणि हे टक्क्यामध्ये आहे म्हणून भागाकारात किती येणार? 100. संपलं, सोपं आहे. ठीक, म्हणजे नेमकं याचं कन्वर्ट पहिल्यांदा व्यवहारी अपूर्णांकात तुम्हाला करता यायला पाहिजे. ठीक, मग 4 गुणिले 1 केलं, 4 1 4, हा प्लस 1 केला, 5/4, आणि भागाकारात किती? 100. ठीक, मग कन्वर्ट करूयात. बघा 5/4 हे भागाकारातले 100 ज्यावेळेस वर जात असतात ते व्यस्त होत असतात, आणि 100च्या खाली काही नसतो म्हणून 1 असतो, तो 1 वर जातो आणि 100 खाली येत असतात. ठीक, तर हे असं आम्हाला कन्वर्ट जमलं पाहिजे. ठीक, परत एकदा सांगतो बघा, या 100च्या खाली काही नसतो म्हणून 1 असतो, हा 1 ज्या वेळेस वर जातो हा वर येईल, आणि हे 100 कुठे येतील? खाली येतील. यांची काटाकाटी करायची असते आता. ठीक, 5 1 5, 5 2 10, हा वरचा शून्य जशास तसा. तर 1 गुणिले 1 1 येत असतं, आणि 20 चोक किती येते? तर 80. आणि गुणोत्तरात लिहा म्हणले ना, कशामध्ये लिहा? गुणोत्तरात, म्हणजे रेशोमध्ये लिहायचंय. रेशोमध्ये लिहित असताना वरची संख्या वरच असली पाहिजे, आणि ही दुसरी संख्या इकडे असली पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण? 80. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 1/80 हे गुणोत्तरामध्ये लिहिणार. तर असं आपल्याला जमलं पाहिजे, आणि मला तर वाटतं तुम्हाला जमलं. ठीक, इकडे एक संख्या दिली, त्याला गुणोत्तरात करून बघूत आपण. बघा पहिल्यांदा या दोघांचं काय करता? गुणाकार. 7 2 14, 14 हा 1 15, तर हे आलं 15/2, आणि हे टक्केवारीत आले म्हणून भागाकारात किती लिहिता? 100. या 100च्या खाली काही नसतो म्हणून काय असतो? 1, तर त्याचं कन्वर्ट झालं पाहिजे. हे 15/2, भागाकारातले 100 इकडे गेल्यास ते काय होतात?
1/100 होत असतात. काय होत असतात? 1/100 म्हणजे ते व्यस्त होत असतात ना. भागाकारातली संख्या काय होते? वर जाते, त्यावेळेस व्यस्त होत असतात. चला काटाकाटी. देखो 5 1 5, 5 3 15, 5 2 10, हा शून्य जशा तसं इथे ठेवून दिला. 3 1 3 आणि 20 2 40. तर फायनल किती असेल? 3/40. 3/40 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. तर असं तुम्हाला जमलं पाहिजे. 3/40. मला तर वाटतं हे गुणोत्तरामध्ये तुम्हाला जमेल आता. तर हे जर तुम्हाला जमत असेल तर असंच अजून एखादा प्रश्न घेऊ आपण. ते प्रश्न सोडूयात बघा. सोडूयात. हे तुम्ही लिहून घेतले असं अपेक्षा करतो, किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला लिहून घ्या. मी इथे जागा थोडीशी ऍडजस्ट करतो आणि लिहून घेतो. दुसरा प्रश्न घेतो बघा. बघा प्रश्न काय आहे, समजा असं दिले तुम्हाला, सर 12.1/2% गुणोत्तरात कसे लिहाल? पुढचा प्रश्न लिहून घ्या, गुणोत्तरात कसे लिहाल. तर काही टेन्शन घेऊ नका ना, या दोघांचा गुणाकार 12 2 24, 24 आणि 1 25/2. आणि हे टक्केवारी सिंबल आहे, म्हणून भागाकारात किती रे? 100. भागाकारातले 100 वर गेले ते काय होणार आहे? व्यस्त होणार. तर 25/2 भागाकारातले 100 वर गेले, व्यस्त झाले, तर ते काय होतील? 1/100. ठीक. बस काटाकाटी करा, काटाकाटी करा, तर पाडा आला पाहिजे. 25 1 25, 25 चौक 100. नंतर सर कोण राहिले का? नाही, हे 25 1 25 होतं. 1 1 1 आणि 4 2 8. लिहित असताना याला कसं लिहितो सर आम्ही? 1/8 या प्रमाणात लिहितो. तर गुणोत्तरात लिहित असताना आम्ही कसं लिहिणार? 1/8 असं लिहिणार आहोत. ठीक. तर मला तर वाटतं तुम्हाला हे गुणोत्तरात आता भारी आणि परफेक्ट जमेल. ठीक. तर तुमच्यासाठी आता एक होमवर्क देतो मी. होमवर्क देतो, त्या होमवर्कला व्यवस्थित करा. ठीक. समजा जर असं आलं तुम्हाला 2.1/12 हे रेशोमध्ये लिहायचंय, गुणोत्तरात लिहायचंय, तर तुम्ही कसं लिहाल? गुणोत्तरामध्ये कसं लिहाल? मला पटकन कमेंट करून नंतर तुम्ही आन्सर सांगायचं आहे. ठीक. तर मला तुमच्याकडून या प्रश्नाची सुद्धा अपेक्षा आहे. चला बघा, समजा सर हे तर झालं गुणोत्तराचं, त्याचा बी काय अडचण येणार नाही. आता तुम्हाला टक्केवारी म्हणल्यामुळे भागाकारात 100 लिहून टाकायचे आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे गणित जमतं. चला पुढं पुढं कोणता टाईप राहिला बघू द्या. हा, हे एक राहिला. हे सोपं आहे, जास्त काही हार्ड नाही. तर याला सोडून चालू करूत बघा आपण. याला सोडून चालू करूत. सोडून चालू करूत बघा. बघा चला, काहीच नाही ना रे, सेम आहे बघा. चे शब्द आला, चे शब्द आला. हे 3/7 आहे. हे काय आहे? 3/7. चे शब्द आला, गुणाकार लिहून टाका. 40 आलाय तर 40 वर टक्केवारीत सिंबल लागलाय, तर भागाकारात कोण येणार? 100 येणार. बस काटाकाटी करा, काटाकाटी करा. बघा बघा, हा एक शून्य, हा एक शून्य, कट. सर 4 त्रिक 12 आणि 10 7 70. 10 70 लहानात लहान होते, तर लहानात लहान होते, तर करा. बेकम 12 आणि 70 4 देखील काय होतात? 35. संपलं तुमचं आन्सर. 6/35. 6/35. वेगळं काहीच नाही. आपण जे टक्केवारी करत आलो होतो तेच टक्केवारी करा, वेगळं काहीच नाही करायचं. ठीक. बघा बघा बघा, तर 3/35 हे 5/7 शेकडा किती आहेत? इथले महत्वाचं आहे. हे शब्द आलाय, चे शब्द आला का रे? नाही, चे शब्द आलाय. चे शब्द कोणाचा आलाय? इकडं आला ना. चे शब्द इकडं आलाय म्हणून त्याचे विचारले बरं का. 5/7 चे असं पाहिजे. हे 5/7 x% बरोबर किती आहे? 3/35 आहे. हा मुळात असा प्रश्न आला की आपल्याला सोपा वाटतो, पण असं बी आला तर लगेच कळलं पाहिजे. कोण विचारले? 3/35 विचारले. कोणाचे विचारले? 5/7 विचारले. 5/7 विचारले. आम्हाला लक्षात असं पाहिजे 5/7 चे म्हणले म्हणून आम्ही गुणाकार करणार. 5/7 गुणिले शेकडा x% टक्के म्हणले म्हणून भागाकारात 100 बरोबर किती रे बाई? 3/35. असं आम्हाला जमलं. ठीक. चला कन्वर्ट करूयात बघा, कन्वर्ट करूयात. x बरोबर हे 3/35 जशास तसे. हे भागाकारातले 100 इकडे गेल्यास कशात जातील रे? गुणाकार, म्हणजे वर जातील. आणि याच्या खाली काही नसतो म्हणून 1 असतो. आणि इकडचे गुणाकारात 7/5 एवढं आम्हाला जमलं पाहिजे. चला कॅल्क्युलेशन करूयात, काटाकाटी करूयात. कॅल्क्युलेशन करूयात, काटाकाटी. बघा सर 7 1 7, 7 5 35. नंतर सर कोण कोण राहिले बघा, कोण कोण राहिले बघा. तर वर राहिले 3 गुणिले 100 हे लिहून टाका. 3 गुणिले 100. भागाकारात कोण राहिले? 5 गुणिले 5, 5 5 25. आणि 25 ने जर 100 भाग दिला तर 25 चौक 100, 4 त्रिक 12. फायनल आन्सर किती आलं रे? 12. तर x बरोबर किती येणार? 12 येणार आहे. हे आमचं फायनल आन्सर असणार आहे. असं आपल्याला जमलं पाहिजे. मला तर वाटतं तुम्हाला हे आता जमेल. अपेक्षा आहे तुमच्याकडून हे असेही प्रश्न तुमच्याकडून सुटतील. ठीक. तर तुमच्यासाठी हा एक प्रश्न आहे, हा होमवर्क आहे. कोणाचे म्हणले ते व्यवस्थित पहा. ठीक. होमवर्क बरोबर याचे म्हटलं म्हणून याच्यापासून सुरुवात करायचं आणि तुम्ही सोडवायचं आहे. ठीक. मला तर वाटतं हा ही टाईप आता आणि शेकड्यावरचं सगळं बेसिक तुम्हाला आता परफेक्ट जमलं असेल. चला तर मग घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये थोडेसे ॲडव्हान्स लेवल वाढवत जाणार आहोत. भेटू पुढच्या व्हिडिओत. सर्वांना थांबत. जय हिंद, धन्यवाद.